शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377880 या परिषदेसाठी ग्रीनिश फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड सोलापूर आणि सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर यांच्या वतीनं आपण एक दिवसीय सेमिनार 31 जुलै 2026 या दिवशी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी स्वागत करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेसाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल आभारी व्यक्त करतो। ग्रीनिश फार्मर प्रोड्युसर कंपनी ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली कंपनी आहे। सोलापूर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील काही जे शेतकरी आहेत अशा लोकांनी सोलापूरमध्ये ही कंपनी स्थापन केलेली आहे। या कंपनीची जी उद्दिष्ट आहेत त्यामध्ये प्रमुख उद्दिष्ट जे आहे ते शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, त्यांना उत्कृष्ट टेक्नॉलॉजी उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्या टेक्नॉलॉजी पासून जे काही उत्पादन निर्माण झालेलं आहे त्या उत्पादनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना बाजार मिळाला पाहिजे। या दृष्टीनं आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये काही महत्त्वाची जी पिकं आहेत त्यामध्ये ऊस आहे, ज्वारी आहे, नंतर कांदा आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे। तर ही सगळी जी पिकं आहेत ही पिकं अनेक रोगांना बळी पडतात किंवा आता ह्या क्लायमेट चेंज किंवा वातावरणीय बदलामध्ये या शेतकऱ्यांच्यासाठी जे उत्पन्न अपेक्षित उत्पन्न आहे ते उत्पन्न त्यांना मिळत नाही आहे। त्याचबरोबर सोलापूरमध्ये जे काही पाण्याचा जो प्रश्न आहे, कधी दुष्काळ आहे, कधी अतिपाऊस पण गेल्या वर्षी झाला आपल्याकडे। त्याशिवाय पाण्याची क्वालिटी जी आहे ती पाण्याची क्वालिटी पण आपल्याकडे खराब होत चाललेली आहे, भूगर्भातील पाणी संपत चाललेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये उपलब्ध पाणी आणि जमीन याचा योग्य वापर करून आपण शेतकऱ्यांनी त्याचं चांगलं उत्पादन घेणं ही काळाची गरज झालेली आहे। पण हे केवळ उत्पादन घेतलं म्हणून शेतकरी संपन्न होईल अशी परिस्थिती नाही आहे। तरुण वर्ग जो आहे तो तरुण वर्ग शेतामध्ये जाऊन राबायला आज तयार नाही आहे, परंतु या शेतकरी कुटुंबातून आलेले जे तरुण आहेत त्या तरुणांना शेतीवर आधारित उद्योग कशा पद्धतीने आपल्याला उभा करता येतील आणि नोकरीसाठी पुण्या मुंबईला जाण्याच्या ऐवजी सोलापूर जिल्ह्यामध्येच आपण आपले स्वतःचे व्यवसाय उद्योग कशा पद्धतीनं करता येतील त्या दृष्टीनं आपण ही परिषद आपण आयोजित केलेली आहे। तर या परिषदेसाठी आपण या सोलापूर जिल्ह्यातील ज्या काही संशोधन संस्था आहेत त्या संशोधन संस्थांतील अतिशय उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत। त्यांनी जी काही प्रॉडक्ट डेव्हलप केलेली आहेत, त्यांनी जी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचं सादरीकरण या निमित्तानं आपण करणार आहोत। या कार्यक्रमासाठी आपण विशेष करून जेनझी म्हणजे जे मुलं भविष्यामध्ये आपले आशास्थान आहेत अशी जी तरुण वर्ग जो आहे जो आज कॉलेजमध्ये डिग्री घेऊन बाहेर पडायच्या परिस्थितीमध्ये आहे, त्याला उद्या नोकरी न शोधता त्याला तो व्यवसाय सुरू करावा या उद्देशानं आपण हे करतो आहोत। तर या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय चांगले वक्ते आपण यासाठी निमंत्रित केलेले आहेत। मुळात फार्मर प्रोड्युसर कंपनी ही जी कल्पना आहे ती शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काही ठराविक पिकं ठराविक पद्धतीने घेऊन त्याचं फार्म टू मार्केट, फार्म टू डायनिंग टेबल अशा पद्धतीनं ती मूल्यवर्धित साखळी त्याच्यामध्ये निर्माण करावी असा त्याच्यामध्ये उद्देश आहे। या कार्यक्रमामध्ये प्रमुख भाषण जे आहे त्या भाषणासाठी आपण माननीय श्री मुकुंद कुलकर्णी जे आपले सोलापूरचे सुपुत्र आहेत, माजी क्षेत्रीय महाव्यवस्थापक आहेत बँक ऑफ इंडियाचे,
त्यांनी सोलापूरमध्ये सुद्धा लीड बँकर म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. शेतकऱ्यांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि शेती व्यवसायासाठी किंवा कृषी आधारित उद्योगांसाठी व्यवसायासाठी जे काय फायनान्स लागतो त्या फायनान्सची गरज कशी आपल्याला पूर्ण करता येईल किंवा त्या संदर्भामध्ये त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. त्याशिवाय डॉक्टर परशुराम पत्रोती हे आपल्याकडे शेळीला जे भरडधान्य संशोधन केंद्र आहे केंद्र शासनाच्या वतीनं IRIच्या अनुषंगाने, तर तिथे ते प्रमुख शास्त्रज्ञ आहेत. त्यांचंही ते भरडधान्य मूल्य साखळी शेतकरी प्रक्रिया बाजारपेठ आणि उद्योजकता या विषयावरती त्यांचं व्याख्यान होणार आहे. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर S.H. पवार हे DY पाटील विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तर त्यांची ही तुती किंवा रेशीम उद्योगावरती त्यांचं लेक्चर आहे. त्याशिवाय डॉक्टर निलेश गायकवाड हे डाळिंबवरती त्यांचं पेपर सादर करतायत. डॉक्टर सुनील दळवी हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं ऊसासाठी जे काही बेणं लागतं तर ते शुद्ध बेणं आणि उत्कृष्ट दर्जाचं बेणं उपलब्ध करून देण्यामध्ये तरुण शेतकरी काय भूमिका निभावू शकतात या संदर्भामध्ये त्यांचं प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. त्याशिवाय डॉक्टर लालासाहेब तांबे प्रमुख वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र सोलापूर, नंतर डॉक्टर अभिनंदन पाटील यांचं शेवगा हे नवीन पीक, जसं की आता तामिळनाडूमध्ये गेला तर हजारो एकर शेवग्याची शेती केली जाते आणि अतिशय चांगला भाव आणि एक्सपोर्ट पोटेन्शियल असणारं पीक आहे. पण आपल्याकडे अजून त्याची फारशी प्रसिद्धी झालेली नाही किंवा लोकांनी लागवड केली नाही. त्यांना त्याच्यामध्ये कसं आपल्याला पुढे घेता येईल या दृष्टीनेही आपण हे केलं. याशिवाय राज्य शासनाचे जे काही विविध विभाग आहेत ज्यांच्याकडून शेतकऱ्यांना शेती आधारित उद्योग उभारणीसाठी अनुदान दिलं जातं, चांगल्या प्रकारचं अनुदान दिलं जातं, त्यांच्या चांगल्या स्कीम्स आहेत. तर त्या शासनाच्या काही योजना आहेत त्या योजना त्यासाठी लागणारी पात्रता आणि त्याची लोन किंवा सबसिडी मिळवण्यासाठी असणारी प्रोसिजर या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर सौ अश्विनी कुंभार नोडल अधिकारी स्मार्ट प्रकल्प, नंतर डॉक्टर शुक्राचार्य भोसले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे आपल्याला मार्गदर्शन करणार या सत्रामध्ये. त्याशिवाय डॉक्टर अभय मस्के संचालक बायोबीज नाशिक त्यांचं ऑर्गॅनिक फार्मिंगच्या वरती त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर आता केंद्र शासनानं जे आता त्याचा जो एनर्जी क्रायसिस निर्माण झाला युद्धामुळं, त्यामुळं केंद्र शासनानं कॉम्प्रेस बायोगॅस हा एक नवीन कन्सेप्ट देशामध्ये आणलेला आहे. त्यासाठी सुद्धा काय पोटेन्शियल आहे सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी, कशा पद्धतीने आपण बायोमास ॲग्रिगेशन म्हणजे जे आज कचरा म्हणून जात आहे